गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत शुक्ल ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे. शुक्ल ध्यान जे साक्षात मोक्षाचा हेतू आहे, त्यामुळे या पंचम काळामध्ये कुणालाही शुक्ल ध्यान होत नाही. कोणताही जीव या पंचम काळामध्ये 7व्या गुणस्थान पर्यंत धर्मध्यानापर्यंत जाऊ शकतो, परंतु धर्मध्यान देखील परंपरेने मोक्षाचं कारण आहे. परंपरेने मोक्षाचं कारण आहे याचा अर्थ मध्यंतरीचे भव स्वर्गाधिकाचे मिळतील, पण निश्चितपणे हा जीव मोक्षाला जाण्याचा अधिकारी असणारच आहे. अशा प्रकारे 4ही प्रकारचे शुक्ल ध्यान आपण बघितले आणि या 4 शुक्ल ध्यानामध्ये कशा प्रकारे योगाची प्रवृत्ती, योग कुठे कुठे कोणता कोणता असतो, नंतर ध्यानाच्या काय विशेषण आहे, शेवटच्या ध्यानाचा विशेषण आपण बघितली की अवितर्क आहे, नंतर अविचार आहे, अनिवृत्ती निरुद्ध आहे, अणुत्तर आहे, शुक्ल ध्यान आहे आणि अविचल आहे. अशा प्रकारचं शेवटचं ध्यान त्याची अनेक विशेषणं दिली आणि जे मनीशिखेप्रमाणे निष्कंप आहे, हलनचलन त्याच्यामध्ये काहीही नाही, स्थिर रूपाचं आहे, असं हे प्रकरण आपण बघितलं. आता प्रश्न 8वा पहा. कितने शुक्ल ध्यान कषायातीत होते है. कषायातीत शुक्ल ध्यान किती आहे, तर 3 शुक्ल ध्यान कषायातीत जीवों के होता है. दुसरा, तिसरा आणि चौथा. कारण पहिल्या याच्यामध्ये 8 ते 11 याच्यामध्ये 10 पर्यंत कषाय आहेत जीवाला, पण दुसरं जेव्हा गुणस्थान प्रारंभ होतं 12व्या गुणस्थानात, त्यावेळेला कषाय नाही आणि म्हणून दुसऱ्यापासून 4 पर्यंत म्हणजे 2, 3 आणि 4 या ठिकाणी जीव कषायांनी रहित आहे. पहला शुक्ल ध्यान कषायवान एवं कषायातीत जीवों के होता है. 8वें से 10वें गुणस्थान की अपेक्षा कषायवान और 12वें 11वें गुणस्थान की अपेक्षा कषायातीत जीवों को होता है. किस शुक्ल ध्यान में कौन से ज्ञान होते हैं. पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये कोणते ज्ञान राहतील. पहिलं शुक्ल ध्यान ज्ञान किती राहतील. कृतज्ञान, अवधिज्ञान आणि मनपर्य ज्ञान 4ही ज्ञान असू शकतात. दुसऱ्या शुक्ल ध्यानात काही 4ही ज्ञान असतील आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये मात्र मग फक्त केवळ ज्ञान असेल. केवल ज्ञान राहील. बरोबर. कौन कौन से शुक्ल ध्यानों में शुक्ल लेशा ही होती है. शुक्ल लेशा कोणत्या ध्यानामध्ये. 4ही ध्यानामध्ये शुक्ल लेशाच आहे. ध्यानही शुक्ल आहे आणि लेशा पण शुक्ल असणार आहे. आणि चौथं शुक्ल ध्यान हे लेशातीत जीवांना आहे. पहिल्या 3 याच्यामध्ये शुक्ल लेशाच, ध्यानही शुक्ल ध्यान आणि लेशा पण शुक्ल लेशा. आणि चौथ्या शुक्ल ध्यानात आता तो लेशातीत झालेला आहे आणि चौथं ध्यान तिथे आहे. प्रथम शुक्ल ध्यान कौन से गुणस्थान में होता है. पहिलं शुक्ल ध्यान कोणत्या गुणस्थानात होतं. 8व्या पासून
म्हणजे आठव्यापासून 10व्यापर्यंत 11 पर्यंत पण ना. 11 पर्यंत. आणि 7व्या गुणस्थानाचा उत्तरार्ध जो आपण अधःकरण प्रवृत्ती म्हणतो, उपशम करण्याचा अपूर्व करण्याच्या आधी सातिशय अप्रमत्त म्हणतो. तिथूनच खरं तर आता शुक्ल ध्यानासाठी सुरुवात झालेली आहे. म्हणून ते पण लावलं तरी बिघडलं नाही. सातिशय अप्रमत्त, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म सांप्रदाय, उपशांत कषाय 11 गुणस्थानापर्यंत. हे कोणते नियम घेतले आपण? उपशम, श्रेणी, अपेक्ष श्रेणी. जीव कोणता राहील? सम्यक्त्व त्याचं कोणतं राहू शकते? हे गुणस्थान उपशम, श्रेणी, अपेक्ष श्रेणी लावले. 8, 9, 10, 11. सम्यक्त्व कोणतं राहील? द्वितीयोपशम. द्वितीयोपशम. अजून क्षायिक पण राहू शकते. हा, क्षायिक पण राहू शकते. क्षायिक किंवा द्वितीयोपशम ही गुणस्थानं. नंतर क्षपक श्रेणी, अपेक्ष श्रेणी कोणती गुणस्थानं राहतील? हीच फक्त 11च्या ऐवजी 12 गुणस्थान है ना. 11च्या ऐवजी 12. श्रेणी, अपेक्ष श्रेणी 11 ऐवजी 12. अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म सांप्रदाय आणि 8, 9, 10, 11 आणि 12 गुणस्थान म्हणजे 12वं गुणस्थान इथे लावावं लागेल. शपक श्रेणी, अपेक्ष श्रेणी 11वं गुणस्थान लावता येत नाही, 12वं गुणस्थान लावावं लागेल. प्रथम शुक्ल ध्यान 8वें गुणस्थान से क्षीण कषाय गुणस्थान तक के होता है. द्वितीय आणि आदि शुक्ल ध्यानों में कितने गुणस्थान होते हैं? आता दुसरं शुक्ल ध्यान 12व्या गुणस्थानात आहे? 12व्या 11व्या आणि गुणस्थानातच 12व्या. आहे. 11 आणि 12 सुरुवात आहे 12व्या. दूसरा शुक्ल ध्यान 12वें गुणस्थान में होता है, बृहद्रव्य संग्रहकार. दूसरा गुणस्थान 11वें गुणस्थान में होता है असंही धवलाकरांचं मत आहे. आणि तिसरा शुक्ल ध्यान 13व्या गुणस्थानात आणि चौथं शुक्ल ध्यान 14व्या गुणस्थानात आहे. आता नंतरचा प्रश्न पहा. शुक्ल ध्यान में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? तसं आपण चार्ट मध्ये लावलाय. शुक्ल ध्यानात आश्रवाचे प्रत्यय कसे असतात? पहिल्या याच्यामध्ये शुक्ल 22. ध्यान 8व्या गुणस्थानापासून सुरू होतो. 8व्या गुणस्थानामध्ये आश्रवाचे प्रत्यय कसे राहतील? 13 कषाय आणि 9 योग. 13 कषायमध्ये 4 संज्वलन, 9 कषाय असे 13 कषाय आणि 9 योग. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि औदारिक कायोग. नंतर प्रत्यय कमी कमी होत जाणार आहे आणि प्रत्यय कमी कमी होता होता 10व्या गुणस्थानामध्ये त्या ठिकाणी प्रत्यय उरणार आहे 1 लोभाचा आणि 9 कषायाचा. 9 योगाचा आणि 1 कषायाचा. 9 योग आणि 1 कषाय असं 10व्या गुणस्थानात बनणार आहे. 11व्या मध्ये परिस्थिती बदलली. 11व्यात कषाय गेले आणि 4 आणि 4 8 आणि 1 9 एवढे आश्रवाचे प्रत्यय राहणार आहे 9. नंतर 12व्या मध्ये देखील 9च प्रत्यय. 13व्या गुणस्थानात परत बदल झाला. बदल होताना त्या ठिकाणी यामधले कोणते प्रत्यय गेले आणि कोणते वाढले? योगामध्ये कमी झाले. 2 मनाचे, 2 वचनाचे कमी झाले आणि कायाचे 3 वाढले. कायोग वाढला म्हणजे औदारिक कायोग होता, औदारिक मिश्र आणि कार्माण्य हे 2. पाहिलं की शुक्ल ध्यानामध्ये ध्यान करताना एकच कायोग राहतं म्हणून पाहिलं आपण का? पण ज्या वेळेला आता 13व्या गुणस्थानात सूक्ष्म क्रिया प्रतिपादित तिसरं धर्म ध्यान आहे, तिसरं शुक्ल ध्यान आहे, त्यावेळेला काय झालेलं आहे? एकच योग राहील ना त्यांचा कायोग फक्त. तसा एकच आहे. समुद्घाताच्या अपेक्षेने आधीच्या समयात पाहिलं आणि 12व्या 13वं गुणस्थान आणि 13वं गुणस्थान संपूर्णतः आम्ही असं लावलं उपचारांनी एकत्व, वितर्क, अविचार आहे तिथे.
असं लावलं तर, उपचाराने लावलं तर. अन्यथा जर त्या ठिकाणी उपचार नाही लावला आणि आम्ही तिसरंच पाहिलं तर फक्त औदारिक काळयोग लावायचा शेवटच्या अंतर्मुहूर्तात. उपचाराने कथन केलं तर हे बसवायचं. ठीक आहे. म्हणून 7 कधी कधी लावलेले आहे आणि कधी एकच प्रत्यय. आणि चौथ्या याच्यामध्ये, चौथ्या शुक्ल ध्यानात तो जीव एक पण नाही राहत. विषयांच्या म्हणजे आश्रवाच्या अतीत झाला. तीसरे आणि चौथे शुक्ल ध्यान में क्या विशेषता है? तिसऱ्या आणि शुक्ल ध्यानामध्ये विशेषता काय? पहिली विशेषता गुणस्थानाच्या अपेक्षेने फरक आहे. तिसरं शुक्ल ध्यान संयोग केवली अवस्थेत आहे आणि चौथं शुक्ल ध्यान अयोग केवली अवस्थेत आहे. म्हणजे गुणस्थानात फरक पडला. यांचं 13वं गुणस्थान आहे, त्यांचं 14वं गुणस्थान आहे. त्यानंतर या ठिकाणी लेशा आहे, शुक्ल लेशा. 14व्यामध्ये तो लेशेच्या अतीत आहे. 13व्या गुणस्थानामध्ये जोपर्यंत सूक्ष्म क्रिया प्रतिपाती होत नाही तोपर्यंत आहारक आहे आणि 14व्या गुणस्थानात तो अनाहारक आहे. 13व्या गुण हे 13वं आणि 14वं झालं. नंतर या ठिकाणी प्राणांमध्ये फरक आहे. 3ऱ्या शुक्ल ध्यानात 2च प्राण आहे. कोणते 2? आयु आणि श्वासोच्छ्वास. आयु आणि श्वासोच्छ्वास. आणि 14व्यामध्ये फक्त आयु प्राण. फक्त आयु प्राण आहे. नंतर इथे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान आहे, तिथे विपरीत क्रिया निवर्तिनी आहे. आश्रव का एक प्रत्यय होता आहे आणि या ठिकाणी आश्रवाचा एकही प्रत्यय नाही. म्हणजे किती 7 अपेक्षेनी या 2 मध्ये अंतर सांगितलं, कसा फरक आहे हे सांगितलं. चौथे शुक्ल ध्यान को ध्यान संज्ञा किस कारण से दी गई है? चौथ्या शुक्ल ध्यानाला ध्यान का म्हटलं किंवा 3ऱ्या शुक्ल ध्यानाला ध्यान का म्हटलेलं आहे? तर एकांत रूप से जीव के चिंता का निरोध अर्थात परिस्पंदन का अभाव होना ही ध्यान है. इस दृष्टि से वहां ध्यान संज्ञा दी गई है. 14व्या गुणस्थानात आता काय झाला? परिस्पंदन देखील रुकलेलं आहे आणि अशा प्रकारचा चिंतेचा, एकाग्र चिंतेचा निरोधाचा अभाव झाला. एकाग्र चिंता निरोध याचा सद्भाव आहे. जे म्हटलं होतं ध्यानाचं आपण सूत्र काय ठेवलं होतं? एकांत चिंता, एकाग्र चिंता निरोध ध्यानम हे म्हटलं होतं. एकाग्र चिंता निरोधो ध्यानम. तर या एकाग्र चिंता निरोधाचाही जिथे अभाव आहे या अपेक्षेने तिथे ध्यान म्हटल्या गेलेलं आहे. आणि ध्यानाचं जे फल आहे ते 13व्यात आणि 14व्यातही दिसत आहे. कोणतं आहे ध्यानाचं फल? दुसरं कारण तिथे ध्यान मानायचं, कारण ध्यानाच्या माध्यमातूनच कर्म निर्जरा होते. जेव्हा कर्म प्रकृतींचं सत्व संपतं, जेव्हा कर्म प्रकृतींचं सत्व संपतं त्यावेळेला काय झालेलं आहे तिथे प्रक्रिया? शुक्ल ध्यानाच्या माध्यमातून शेवटच्या अंत्य समयात आणि शेवटच्या उपांत्य समयात 72 आणि 12 अशा प्रकृतींचा क्षय झालेला आहे. क्षय होण्यासाठी कारण काय आहे? ध्यान. आणि म्हणून त्या ठिकाणी ध्यान म्हटल्या गेलेलं आहे. ध्यानाचं फल दिसत आहे, कर्मापासून क्षयाला तो प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्याला ध्यान म्हटलेलं आहे. ठीक आहे. प्रश्नोत्तर पाहू. किस ध्यान में कौन सा योग होता है? योगाचं प्रकरण पाहायचंय. ध्यान आणि योगों का विवेचन. 5 ध्यानात कोणते? 1 आर्त आणि 4 रौद्र. आपण तेच लावले पहिल्यांदा. हे 5 ध्यान आहे. या 5 ध्यानामध्ये योग किती आहे? 13.
सोडून. आहारक द्विक कमी करायचा. नंतर 5 ध्यानात कोणते 3 आर्त 3 अर्थ ध्यान, 2 धर्म ध्यान. 2 धर्म ध्यान. आपण हे एकच अर्थ लावलं ना वाटतं त्याचं, एक अर्थ आणि बरोबर आहे, उरलेले 3 आणि 2 धर्म ध्यान कमी होईल ते पहिल्या ह्याच्यात घेतलं. पहिल्या ह्याच्यात कोणतं घेतलं? निदान अर्थ ध्यान. पहिल्या ह्याच्यात घेतलं निदान आणि खालच्या ह्याच्यात 3 घेतले, इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि वेदना आणि आज्ञाविचय आणि अपायविचय. 2 धर्म ध्यान. याच्या कारण धर्मध्यान जर तिसरं का नाही लावलं? कारण तिसरं धर्मध्यान 7व्यात आहे. 7व्यात आहे ना. आणि 15 योग कुठे बसतात? 6व्यापर्यंत. म्हणून या ठिकाणी 6व्यापर्यंत 2 धर्मध्यानामध्ये 15 योग लावले की या ठिकाणी आहारक द्विक पण आहे. नंतर 2 धर्मध्यान विपाक विचय आणि संस्थान विचय, याच्यामध्ये कोणते कमी केले? आहारक द्विक कमी नाही. आहारक द्विक कमी होतील. आहारक द्विक कमी केलं. वैक्रिय द्विक कमी झालं आणि कारमान कायोग पण आणि कारमान कायोग इतके कमी करून 11 योग लावलेले आहे. नंतर 2 शुक्ल ध्यानामध्ये पहिल्या 2 शुक्ल ध्यानात आता आपण पाहिलं 9 योग लावले, 4 वचनाचे आणि 1 कार्य औदारिक कार्य. आणि तिसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये 1 औदारिक कायोग आणि चौथ्या याच्यामध्ये चौथ्या याच्यामध्ये योग किती? 0. चौथ्या शुक्ल ध्यानात 0. किस किस ध्यान में 7 का योग होते है? किती याच्यामध्ये 7 का योग किती? 5 ध्यान में 7 का योग होते. 7 का योग म्हणजे कोणते? 7 म्हणजे शरीरासंबंधी, काय संबंधी, कायचे औदारिक मिश्र, वैक्रिक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमान, हे 7 कायोग कोणकोणत्या ध्यानात होतील? आता लावलं आपण 3 अर्थ ध्यान लावलं ना. 3 अर्थ ध्यान आणि 2 धर्म ध्यान, याच्यात 7ही योग होतील. नंतर 3 अर्थ ध्यान में आहारक द्विक 6ठे गुणस्थान की अपेक्षा होते है, क्योंकि 6ठे गुणस्थान तक 3 अर्थ ध्यान हो सकते हैं. 2 धर्म ध्यानों में वैक्रिय द्विक देवों की अपेक्षा जानना चाहिए. कारण देवांना देखील काय आहे? धर्मध्यान आहे. धर्मध्यान आहे म्हणून पहिली 2 धर्मध्यान त्यांच्याही जीवनात आहे. म्हणून वैक्रिय द्विक मध्ये काय आहे? अशा प्रकारची 2 धर्मध्यान आहे. शेष योगों में यथा योग्य जानना चाहिए. कौन कौन से ध्यान में अनुभय वचन योग नहीं होता है? अनुभय वचन योग कोणकोणत्या ध्यानात आहे? अर्थ ध्यानात तर आहेच आहे. 4ही प्रकारच्या अर्थ ध्यानात राहणार आहे अनुभय वचन योग. रौद्र ध्यानात राहणार आहे. नंतर धर्मध्यानात पण असणार आहे. आता प्रश्न कोणता आला? शुक्ल ध्यानाचा प्रश्न आला. शुक्ल ध्यानामध्ये अनुभय वचन योग कुठे राहणार नाही. 13व्या गुणस्थानात 13व्या गुणस्थानात आहे पहिल्यांदा, पण शेवटच्या अंतर्मुहूर्तात सूक्ष्म क्रिया प्रतिपाती जिथे ध्यान आहे तिथे अनुभय वचन योग पण नाही. आणि शेवटचं विपरीत क्रिया निवर्तिनी, यामध्ये अनुभय वचन योग पण नाही. सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान केवल औदारिक कायोग में होता है तथा विपरीत क्रिया निवर्तिनी ध्यान अयोगी केवल ही भगवान के होता है. समजताय ना? ही कन्फ्युजन आहे काही? कौन कौन से ध्यान में
अपगत वेदी जीव भी पाए जाते हैं. हम्म. चारही ध्यानामध्ये अपगत वेदी आहे ना. पहिल्या ध्यानातही 9व्या गुणस्थानात तो अपगत वेदी होणार आहे. दुसऱ्या ध्यानातही तो अपगत वेदीच आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ध्यानात पण तो अपगत वेदीच झालेला आहे. या दृष्टीने पाहिलं तर तो चारही ध्यानामध्ये अपगत वेदी आहे. पण संपलं कुठे, त्याचं वेद कुठे गेला, तर पहिल्या ध्यानात तो अपगत वेदी झाला. अपगत वेदी तर पुढे नाहीच आहे, है ना. आता यांनी विवक्षा काय घेतली माहित नाही, केवळ एक ध्यानने अपगत, तर त्यांनी ही घेतली की इथे सुरुवात झाली आहे पहिल्या ध्यानात, या अपेक्षेने त्यांनी एक ध्यान घेतलं. प्रश्न असा पाहिजे असेल की कोणसे ध्यान में अपगत वेदी जीव अपगत वेदी होता है, ऐसा असा काहीतरी प्रश्न पाहिजे असावा. अपगत वेदी होता है पाहिजे होतं. मग म्हटलं असतं की 8व्यात तो होतो, पण अपगत वेदी जीव कुठे कुठे आहे, तर सगळ्याच याच्यात आहे, तो सगळ्या ध्यानात आहे. 8 ध्यान किस किस कषाय में होते है. 8 ध्यान अर्थ आणि रौद्र ध्यान, अनंत अनुबंधी कषायामध्ये आणि ध्यान आणि रौद्र ध्यान आणि अप्रत्याख्यानावरणामध्ये पण आहे ना. अप्रत्याख्यानावरणाचा उदय कुठे आहे, 4थ्यात. 5व्यात अप्रत्याख्यान वर्णाचा क्षयक्षम आहे. 4थ्या गुणस्थानात उदय आहे, अनंतानुबंधीचा अनुदय आहे, आणि 5व्यामध्ये अप्रत्याख्यानाचा अनुदय आहे. अनंतानुबंधी चतुष्क में 4 अर्थ ध्यान और 4 रौद्र ध्यान. संज्वलन चतुष्क में 3 अर्थ ध्यान आणि 4 धर्म ध्यान आणि 1 शुक्ल ध्यान असं घेतलं. संज्वलन चतुष्क में 3 अर्थ ध्यान, 4 धर्म ध्यान आणि 1 पृथक्त्व वितर्क ध्यान, असे 8 लावले. मग इकडे अनंतानुबंधीमध्ये 8 लावले आणि संज्वलन 4 मध्ये 8 लावले. 10व्या गुणस्थानापर्यंत घेऊन मग त्यांनी 8 लावले ते. संज्वलन चतुष्कामध्ये अर्थ 6व्या पासून लावलं त्यांनी, एक निदान सोडून, आणि मग 6 पासून 7व्यामध्ये 8व्यामध्ये पृथक्त्व वितर्क लावून. संज्वलन चतुष्क आहेच ना तिथे. 10व्यापर्यंत धरलं त्यांनी. नाही, 4ही म्हटलं तर 8व्यापर्यंत. 4ही धर्म चतुष्क म्हटलं ना, मग 8व्यापर्यंत गेलं. 10व्यामध्ये एकच राहिला की संज्वलन चतुष्कामध्ये हे 3 अर्थ ध्यान, 4 धर्म ध्यान आणि जो संज्वलन 4 आहे तिथपर्यंत पृथक्त्व वितर्क, मग कमी झाले, एकच राहिला. 13 ध्यान कौन से कषाय में होते हैं. 13 ध्यान हास्यादी कसं लावलं, हास्यरती अशी जोडी राहील, अरतिशोक अशी जोडी राहील, नंतर भय, जुगुप्सा, स्त्री, पुरुष आणि नपुंसक वेद, इन 9 कषायों में 13 ध्यान होते हैं. समजलंय आहे. म्हणजे 9 कषायाचं वेगळं प्रकरण काढलं तर 9 कषायांमध्ये किती ध्यान होतील, तर 13 ध्यान त्या ठिकाणी होईल. 4 अर्थ, 4 रौद्र, 4 धर्म आणि 1 शुक्ल. ठीक आहे, कारण हास्यादी जातात 9व्या गुणस्थानात. 9व्या गुणस्थानापर्यंत. आणि पहिल्या गुणस्थानापासून हे आहे हास्यादी 9 कषाय. म्हणून पहिल्या गुणस्थानापासून 9व्या गुणस्थानापर्यंत हे ध्यान लावले तर 4 अर्थ ध्यान, 4 रौद्र ध्यान, 4 धर्म ध्यान
आणि पहिल्या शुक्ल ध्यानात हे जातात, म्हणून अशा प्रकारे 13 तिथे लावला. ध्यानों में ज्ञान मार्गना किस प्रकार जाननी चाहिए. ध्यानामध्ये मार्गना, ज्ञान मार्गना कशी पाहू. एक निदान आर्त ध्यान आणि 4 रौद्र ध्यान यांच्यामध्ये 5 लावले तर किती ज्ञान राहतील. 6. कुमती कुश्रुत कुअवधी, सुमती सुश्रुत सुअवधी. 3 आर्त ध्यान पाहिले निदान सोडून तर 7. कु पण राहतील ना. आणि 4 सुज्ञान. 4 आणि 3 7. 4 धर्म ध्यानात आणि पहिल्या शुक्ल ध्यानात आता मती श्रुत अवधी आणि मनप पर्याय. आणि अंतिम सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी मध्ये एक केवल ज्ञान. 14 ध्यानों में कौन कौन से ज्ञान होते हैं. 14 ध्यानामध्ये कोणकोणते ध्यान होतात. 14 ध्यान म्हणजे कोणते लावू. पहिला ते पाहावं लागेल. 4 4 8 4 12 आणि 2 शुक्ल. 2 शुक्ल या याच्यामध्ये ते 14 ध्यानामध्ये 3 ध्यान होतात. मती श्रुत आणि अवधी ज्ञान. यांनी सूझ घेतलेला आहे ध्यानाचे प्रकार. क्योंकि ये तीनों ध्यान चौथे से 12वें गुणस्थान तक पाए जाते हैं. यहाँ अंतिम के 2 शुक्ल ध्यानों को छोड़कर शेष 14 ज्ञान ग्रहण करने चाहिए. आता कारण सगळे मिळून 14 मिळून, कारण शुक्ल ध्यान त्याच्यात आलं, धर्म ध्यान आलं, म्हणून सुमतीपणाच लावलेला आहे. कुवाला लावलं नाही. कुमतीवाल्यांना होतच नाही ना ते. होतच नाही. धर्म ध्यानही लावायचंय आणि शुक्ल ध्यानही लावायचंय, म्हणून आपल्याला फक्त हेच लावावे लागतात. कितने ध्यानों में 4 ज्ञान होते हैं. 6 ध्यानामध्ये 4 ज्ञान आहे. 4 अर्थ आणि 2 शुक्ल ध्यान. नाही तर त्या ठिकाणी 4 धर्म ध्यान आणि 2 शुक्ल ध्यान याच्यामध्ये 6 ध्यान 4 ज्ञान होतील. कुमती सुमती सुश्रुत सुअवधी आणि मनप पर्याय. 3 आर्त ध्यानी में मति आदि 4 ज्ञान होते हैं, लेकिन उनमें कुमति आदि 3 काय केलेले आहे कुज्ञान भी होते हैं. कौन से ध्यान में 5 संयम होते हैं. 5 ध्यानामध्ये 5 संयम आहे. कोणते घेतले. आदि के 2 धर्म ध्यान तथा निदान के बिना 3 आर्त ध्यानांमध्ये 5 संयम. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांतोरा संयम नाही, सूक्ष्म सांतोरा नाही, संयम नाही असं. 2 हे संयम असंयम आणि असंयम. 15 ध्यान चौथ्यापासून 7व्या गुणस्थानापर्यंत. 4थ्यापासून 5व्यापर्यंत. 15 ध्यान कौन सी लेशा में हो सकते हैं. 15 ध्यान. आता 15 ध्यान म्हटलं तर एक शेवटच सोडावं लागणार आहे. 15 ध्यान केवल एक लेशा में होता है, शुक्ल लेशा में. चौथे शुक्ल ध्यान बिना 15 ध्यान. हॅलो, मीनाताई आहे का. हॅलो, मीनाताई आहे का. जॉईन तर झालेलं आहे. आहे वहिनी. हा हा आहे. तर कालच्या याचं उत्तर पहा थोडं. हो. हा गणधर वलय मधला हा नंतरचा श्लोक आहे. यस्य तियं धम्मपहं निश्चये तस्य तियं वेण इयं पौंजे
कायेन वाचा मनसावी नित्यं सत्कारणे तं शिर पंचमेन. तर जस्य तियम म्हणजे ज्याचं चित्त, तिय म्हणजे चित्त, धम्म आणि पहम, धर्म पथामध्ये, पहम म्हणजे पथ, धर्म पथामध्ये म्हणजे मोक्ष मार्गामध्ये निश्चय निरत आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या वृद्धी 64 वृद्धी सांगितलेल्या आहे या धर्म मार्गाकडे असणाऱ्यांनाच प्राप्त होतात. अशा प्रकारे ज्यांचं चित्त या धर्मपथामध्ये नियत झालेलं आहे तस्य तियम त्यांच्या प्रती निरंतर वेण इयम पौंजे, वेण म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये निरंतर त्यांच्याविषयी नम्रता किंवा विनय भावना माझ्या जीवनात असावी. कायेन वाचा मनसावी नित्यम, कायेन म्हणजे काय म्हणतात, कायेनी, वाचेनी आणि मनानी पण, नित्यम म्हणजे निरंतर, आणि सक्कर आहे त्यांचा सत्कार कसा करावा मी, ततम शिर पंचमेन, पंचांग नमस्कार करून त्यांचा मी सत्कार करावा. अशा प्रकारचा आहे तो, की जस्य तियम ज्याचं चित्त. ते पंचमेनचाच अर्थ लागत नव्हता त्याच्यामुळे ते बाकीचंही मग ते असं जुळत नव्हतं. पंचमेन म्हणजे पंचांग नमस्कार. पंचांग नमस्कार करू त्यांना मी निरंतर त्यांचा आदर सत्कार करावा. आणि एकदा परत सांगून द्या, ते लिहूनच घेते मी. जस्य तियम म्हणजे ज्याचे चित्त, धम्मपहम म्हणजे धर्मपथामध्ये, धर्मपथामध्ये निरत झालेले आहे असा तो त्याच्या प्रती निरंतर माझ्या अंतःकरणामध्ये विनय भावना किंवा नम्रता असावी. कायेनी, वाचेनी आणि मनानी नित्य मी त्यांचा पंचांग नमस्कार करून सत्कार माझ्याकडून व्हावा, मी त्यांचा सत्कार करावा, असं माझ्या दृष्टीने नाही बरं. कदाचित थोडस शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, पण असा लागतो तो अर्थ. नाही, ऍक्च्युली हे म्हणजे त्याच्यात जे शब्द आलेले आहे ना, तर ते तुम्ही आता जे शब्द सांगितले ते वेगळे आहे. नाही, तुमच्या त्याच्यातले लिहिले मी. हो का? मज हे नाहीच आहे, मज नाहीच आहे, हा श्लोक नव्हताच मजवर. मी जे म्हणते ते पूर्णमती माताजींच्या पार्श्वनाथ विधानमध्ये जे त्यांनी शांती पाठ दिलाय ना, त्याच्यामधले मी म्हणते नेहमी. अच्छा, मी हे गणधर वलय स्तोत्र म्हणतच नाही. पार्श्वनाथ हे विधान म्हणजे नावाचं फक्त पूर्णमती त्याच्यामध्ये कसं माताजींचं असा पूर्ण मंत्र आलाय ना, पण हे आपलं पार्श्वनाथ विधानामध्ये पूर्ण मंत्र आहे ना, तर याच्यामध्ये पूर्ण मग मंत्र कसं आहे. म्हणजे फक्त म्हणजे तो नाही तर या हाही पूर्ण चालतो. आता ते ओम वरचा ह्रीम बी फोटो अर्हम, हे पहा पूर्णमती नमो माताजींच्या जिनानम. याच्यात कसे आले, ओम ह्रीम अर्हम नमो जिनानम शिरोरोग ज्वर विनाशनम कुरु कुरु, म्हणजे भवतु, हे असे माताजींच्या याच्यात आलेले आहे. पण मधो एक सन्मती सागर महाराजांचं वात्सल्य रत्नाकर नावाचं मोठं पुस्तक आहे त्यांच्या याच्यावरचं, त्याच्यातही हे 48 मंत्र दिले, पण हे नाही दिलं त्यांनी, हेच दिलंय ओम ह्रीम अर्हम नमो जिनानम, एवढ्यापर्यंतच आहे त्यांचे मंत्र. आणि एवढेच नाही, आहे आता गणधर्वलय हे जो मंत्रामध्ये. हे आहे की नाही, हे गणधर्वलय याच्यामध्ये म्हणजे असे दिलेले आहे, नमो जिनानम, नमो ओहि जिनानम, नमो परमो हि जिनानम, नमो सवो हि जिनानम, असं म्हणजे फक्त तेवढंच आहे ते, पूर्ण नाही दिलेलं आहे तेवढेच दिले आहे, त्याच्यामध्ये. शेवटचे पूर्ण नाही दिलेले आहे. तसंही तर चालते, हे मी म्हणजे रोज काही म्हणते आणि ते आता जवळजवळ पाठही झालंय, फक्त हे शेवटच्या 2 ओळींचं म्हणजे हे नव्हतं होऊन राहिलं. पंचमेन काहीतरी आहे ना, सिरमेन. आता मी ते आज पुस्तक वर ठेवलं की सिरम पंचमेन, मी नित्यच नमस्कार म्हणजे म्हणजे शीश झुकवून असा अर्थ आहे त्याचा. शीश झुकवून, शीश झुकवून पंचांग नमस्कार पंचमेश आला म्हणून पंचांग नमस्कार करून, पंचांग आई नमस्कार म्हणणार. करून. आणि तसंही ते मुनी आहेत, तर मुनींना आपल्याला पंचांग नमस्कार सांगितलाच आहे करायला, अष्टांग पंचांग नमस्कार. आणि पूर्णमती माताजींच्या याच्यात त्यांनी शांती मंत्रामध्ये ते सगळं दिलंय, मोठी शांतीधारा, आणि मोठ्या शांतीधारेमध्ये ते त्यांनी पूर्ण दिले, पूर्ण ओम दिलेले ह्रीम आहे ते. अर्हम नमो, ते पूर्ण दिलेले आहे.
हो हम्म. हो हम्म. असे दोन्ही आहे. तरी पाहून आणि घ्याल हे नंतर तुम्ही काल ते कोणाजवळ काही सांगितलं ना, मिळालं तर. सरस्वत्या मया दृष्टा दिव्या हो. कमललोचना हंसस्कंद हम्म. समारूढा वीणा पुस्तकधारिणी. तर पुस्तकधारिणी. हा, तर त्याच्यातले हा अर्थ म्हणजे लागत नव्हता मला. तर ते तुम्ही काल नेमकाच सांगितलं म्हणून मी म्हणजे हा हा. आता मी सरस्वती म्हटलं मया की दृष्टा. हो. सरस्वती मया दृष्टा. म्हणजे मला असं लक्षात नव्हतं येत की हे सरस्वती मया दृष्टा. मला असं वाटलं की बा म्हणजे असा अर्थ बरोबर ते आता काल तुम्ही सांगितलं की बा अशी हम्म. प्रत्यक्ष माझ्या समोर दिसत आहे ती. तर मग ते पूर्ण हा. पुढचं वर्णन होईल त्याच्याशी. वर्णन बरोबर लागते ते. आणि हा तो प्रयोग कोणता आहे तिथे, तर प्रयोगही कर्मणी प्रयोग आहे. हा म्हणजे कर्तरी प्रयोग नाही आहे तो. मया दृष्टा म्हणजे मला हा अशी दिसली, म्हणजे हा हा माझ्याकडून दिसल्या गेली, म्हणजे या अर्थाचा तो प्रयोग आहे तिथे पण. सरस्वती हा मया दृष्टा, तर सरस्वती प्रथम येत आहे आणि मया हा तृतीयेत आलेला आहे, म्हणजे कर्मणी हा प्रयोग आहे. जसं हे हम्म. माझ्याकडून झालं, आपण असं म्हणजे जसं हो आचार्यांनी ना. म्हटलेलं आहे हो हो की हो पुस्तकाचं लेखन माझ्या हातातून जणू काही करवून घेतलं, हा 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 असं जे अच्छा. बोलल्या जाते त्याप्रमाणे हे आहे की हम्म. सरस्वती मया दृष्टा, मला हम्म. सरस्वतीने जणू काही दर्शन दिलं, अशा पद्धतीचं अच्छा. आहे ते. म्हणजे त्या भावामध्ये मी इतका आत्मविभोर झालं की मला अशी ती हम्म. साक्षात समोर दिसली माझ्या. हम्म. आणि त्याच्यातच त्याच स्तोत्रामध्ये शेवटी आहे पहा, म्हणजे शेवटचा श्लोक आहे, वरदे कामरूपिणी असा शब्द आलाय त्याच्यात. हो. हा, तर कामरूपिणी हा शब्द कसा काय म्हणजे आला त्याच्यामध्ये? वरदे कामरूपिणी म्हणजे सरस आपल्याला जे काही आपल्या मनामध्ये कामरूपी, काम म्हणजे इच्छा आहे, त्याला ती पूर्ण हम्म. करणारी आहे, हेच घ्यायचं. म्हणजे जी असं काही घ्यायचं. मनोरथ हा. आमचे असतील त्याला ते पूर्ण हम्म. करणारी आहे ती. हम्म. म्हणजे आणि अच्छा. सरस्वतीचं स्तोत्र म्हणतोय, हो सरस्वतीच्या स्तोत्रामध्ये आम्हाला विद्याच त्या ठिकाणी अभिप्रेत आहे, हे गृहीत आहे. हो. म्हणून वरदे कामरूपिणी म्हणत असताना मला विद्या प्रसन्न हो, असा अर्थ हा. घ्यायचा त्याचा. तर ते म्हणजे त्याही शब्दाचं कन्फ्युजन होतं. कामरूपिणी म्हणजे कामरूपिणी, असा काम हा शब्द आपला आपण थोडा वेगळ्या अर्थाने वापरतो ना, म्हणून ते मला हे असं वाटत होतं की हो. हा शब्द इथे कशाला घेतला असेल बा असं. आणि ते शेवटी तर विद्यारंभम करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. म्हणजे विद्यारंभ करताना सुरुवातीला जर आपण सरस्वतीला नमस्कार केला तर सिद्धिर्भवतु मे सदा, सिद्धी म्हणजे भवतु. सिद्धी होईल. म्हणजे है ना? हा, जुन्या काळामध्ये जसं त्यांनी म्हटलेलं आहे की गणेशाय नमः करून त्यांच्या पाटीलेखनची सुरुवात करत होते जुन्या काळी, त्याप्रमाणे हम्म. आपल्याही याच्यामध्ये सरस्वतीच्या आराधनापूर्वकच त्या ठिकाणी विद्येची संपन्नता सांगितली आहे. तोही एक संस्कार सांगितलाय 53 संस्कारांमध्ये श्रावकांच्या. तो करून पण मग आता कुठे याच्यामध्ये आलं विद्या. की नाही, हंसस्कंद समारूढा. तर बा आता असं म्हणतात की बा असं तर सरस्वतीचं आपल्या जैन धर्मात जी सरस्वतीचं रूप सांगितलंय तर असं नाहीच आहे. असं नाहीये. तर आपण काय लावायचं त्या ठिकाणी, हंसस्कंद म्हणत असताना हा माझा जो आत्मा आहे हा स्वयं हंस स्वरूप आहे. स्वपर भेद विज्ञान. हंसाचं कार्य काय आहे? निरक्षीर विवेक. क्षीरविवेक बुद्धी. त्याप्रमाणे हा, आत्म्याचं कार्य देखील काय आहे? निरक्षीर विवेक करणं. असा हा माझा आत्मा हा जणू हंस आहे, हा अर्थ घ्यायचा आहे तिथे. आणि 4 जे हात सांगितलेले आहे ते 4 अनुयोगाचे प्रतीक आहे. लाडनूला जर गेल्या असेल, माहिती नाही, तिथे जी मूर्ती आहे लाडनू, राजस्थान मधलं लाडनूला. अच्छा. मोठी